नमस्कार मैत्रिणींनो, सरोजा कलाकृती रांगोळीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय सुंदर आणि आकर्षक कमळ फुलांची टेबल कवरिंग उलन रांगोळी मॅट बनवणार आहोत. या मॅटची लांबी 30 इंच आणि रुंदी 26 इंच इतकी आहे. पूजा, सण, उत्सव किंवा घराच्या सजावटीसाठी ही मॅट खूपच सुंदर दिसते. जर तुम्हाला अशा वेगळ्या आणि आकर्षक उलन रांगोळी मॅट्स शिकायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. यामध्ये सुरुवातीला आपल्याला जे साहित्य लागेल ते साहित्य पाहूया. याला बेस म्हणून मी रेक्झिन वापरलेला आहे. तुम्ही कॅनव्हासचा पण वापर करू शकता. ग्लू गन, ग्लू स्टिक आणि फर उलन, कैची आणि पेन्सिल. फर उलनमध्ये मी लाल कलर, ग्रीन कलर, हाफ ग्रीन आणि मँगो कलर, कमळाची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर बनवण्यासाठी चॉकलेटी कलरची फर उलन मी वापरलेली आहे. सुरुवातीला मी 30 बाय 26 इंच या आकारानुसार रेक्झिन बेस तयार करून घेतलेला आहे. त्यामुळे डिझाईन व्यवस्थित बसते आणि मॅटला सुंदर फिनिश मिळतो. या मॅटवरती मी अशी ही मार्किंग करून घेतलेली आहे. मार्किंग करून घेतल्यामुळे काय होते तर यामध्ये जे उलन भरतो ते उलन भरताना खूप सोपं जातं. डिझाईन जितकी नीट असेल तितकीच मॅट ही सुंदर दिसते. या मॅटवर मी 3 सुंदर कमळ फुले आणि हिरवी पाने असलेली डिझाईन काढलेली आहे. आता येथे मी कमळ फुलांची जी आउटलाईन आहे ती आउटलाईन मी चॉकलेटी कलरच्या उलनने बनवून घेत आहे. या आउटलाईनमुळे काय होतं तर संपूर्ण डिझाईन स्पष्ट दिसते आणि रंग वेगवेगळे भरताना कोणतीही अडचण येत नाही. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे बरं. फक्त काही स्टेपमध्ये इतकी सुंदर मॅट कशी तयार होते ते पाहण्यासाठी मात्र शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. शेवटी ही कमळ फुलं किती उठून दिसतात ते पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. आता खरी सुंदरता दिसायला सुरुवात होईल. या कमळामध्ये लाल रंग भरल्यानंतरनं या डिझाईनला किती सुंदर लुक आलेला आहे ते पहा तुम्ही. आता इथे माझी तिन्ही कमळ तयार झालेली आहेत. आता मी या फुलांची जी देठं आहेत त्या देठांची आउटलाईन काढून घेत आहे. तसेच मी पानांची पण आउटलाईन काढून घेईन. तुम्ही इथे पाहू शकता किती सुंदर अशी कमळाची फुलं दिसत आहेत. त्याची प्रत्येक पाकळी व्यवस्थित भरलेली असल्यामुळे फुलाला एक नैसर्गिक आणि उठावदार लुक मिळालेला आहे. कमळ हे एक शुभतेचं प्रतीक असल्यामुळे या डिझाईनला एक खूप सुंदर आणि आकर्षक असा लुक येतो. ही मॅट तुम्ही टेबल कवरिंग म्हणून पण वापरू शकता किंवा आता गणपती बाप्पा येत आहेत तर तुम्ही गणपती बाप्पाच्या बॅक साईडला पण ही मॅट लावू शकता. तुम्ही इथे पाहत आहात मी कमळाची जी देठं आहेत त्याची आउटलाईन काढून घेत आहे. मी यासाठी डार्क ग्रीन कलरची उलन वापरलेली आहे. ही देठं जितकी नीट आणि समतोल बनतील तितकंच संपूर्ण डिझाईन ही आकर्षक दिसेल. ही कमळाची फुलं आणि पानं यांना जोडणारा हा देठच एक या डिझाईनला नैसर्गिक लुक देतो. देठ बनवताना घाई करू नका. हळूहळू आणि समान जाडी ठेवली तर फिनिशिंग खूप सुंदर दिसते. मी देठासोबतच पानांची पण आउटलाईन काढून घेत आहे. आता डिझाईन हळूहळू पूर्ण आकार घेत आहे. अजून थोड्याच वेळात तुम्हाला याचा एक सुंदर लुक दिसायला लागेल. जर तुम्हीही अशी उलन रांगोळी मॅट घरी बनवण्याचा विचार जर करत असाल तर हा भाग नक्की लक्ष देऊन पहा. ही मॅट तुम्ही डायनिंग टेबल किंवा सेंटर टेबल सजवण्यासाठी वापरू शकता. गणेश उत्सव, दिवाळी, नवरात्री, लक्ष्मीपूजन किंवा सत्यनारायण पूजा, गृहप्रवेश, वाढदिवस किंवा इतर कुठल्याही शुभ कार्यक्रमामध्ये ही मॅट वापरता येईल तुम्हाला.
ही धुवून पुन्हा पुन्हा वापरता येत असल्यामुळे खूप दिवस टिकते आणि ही तुम्ही गिफ्ट म्हणून पण मॅट देऊ शकता. गणपती बाप्पांच्या पाठीमागे बॅक साईडला ही मॅट खूप सुंदर दिसेल. मैत्रिणींनो, या भागात आपण डिझाईन, फुलं आणि पानांचं काम पूर्ण केलेलं आहे, पण अजून बॅकग्राऊंडमध्ये कलर भरायचे बाकी आहेत, अंतिम फिनिशिंग बाकी आहे. तर संपूर्ण प्रोसेस मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जर तुम्हाला पार्ट 2 चुकवायचा नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओमध्ये ही मॅट पूर्ण तयार झालेली तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील नक्की पाठवा. पुढच्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड आणि अंतिम फिनिशिंग पाहायला मिळणार आहे, त्यामुळे तो व्हिडिओ पण नक्की पहा. भेटूया परत याचाच पार्ट 2 व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.